Hello, this is the My Artifact episode number 1343. आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले. मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे मला कम्प्लीट प्रायव्हसी, म्हणजे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे राईट नाव मी या स्टेजला आलो नाही, एकटा आहे. दॅट इज द व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. म्हणजे त्याच्याचमुळे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनून राहिलाय ना, राईट. म्हणजे समजा जर आपण एकटा नसतो तर व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनला तर नो, डेफिनेटली. जर आपण एकटा राहू तरच हे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनते. सो प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे का मी एकटा आहे राईट नाव. म्हणजे जस्ट लाईक आज दिवसभर आय जस्ट फील रिअली अलोन. म्हणजे खूप एकटा असं फील केलं आज. म्हणजे खूप दिवसानंतर, म्हणजे इट वॉज लाईक जेव्हा मी खापर खेळायला होतो ना तेव्हा मी एकटा राहायचो आणि तेव्हा शायद सवय पण झाली होती एकटं राहण्याची. बट त्याच्यानंतर मग मी वर्धेला आलो. क्लासेस 8 महिने क्लासेस केले नागपूरवरून अपडाऊन. आणि त्याच्यानंतर आता इथे 10 महिने होत आहे इथे नागपूरमध्येच. मला जॉब लागली आहे. आणि या 10 महिन्यामध्ये मला असा एकटा वेळ कधीच भेटला नाही, लाईक नेव्हर. म्हणजे सम हाऊ या नागपूरमध्ये इथे रूमवर नेहमी कोण ना कोणी राहायचं. म्हणजे कोणी सुधीर भाऊ, व्यवय भाऊ वगैरे वगैरे कोण ना कोणी राहायचंच या. आणि न म्हणता एक प्रकारे अटॅचमेंट होऊन जाते, एक पर्सनल अटॅचमेंट का हा व्यक्ती आहे बा आपल्या जवळ वगैरे वगैरे. आणि सम हाऊ त्याच्यासोबत आपण बोलतो थोडा वेळ तरी, जे काही असो. बट त्यामुळे थोडंसं मन हलकं होते आणि थोडंसं चांगलं वाटते. एकटं राहणं आता खूप कठीण होऊन राहिलंय राईट नाव. आज तर मला खूपच एकदम म्हणजे असं वाटून राहिलं होतं, बापरे, म्हणजे चला काय एकदम एवढं एकटं राहा लागत आहे. म्हणजे राईट नाव बघ ना, म्हणजे एकटं म्हणजे कसं रे, एकटं म्हणजे असं आहे की इट इज लाईक तुझ्यापाशी तुझ्या मनातल्या फिलिंग्स शेअर करण्यासाठी असं कोणी आहेच नाही यार. आणि तेव्हा खूप एकदम वेगळं वाटते, खूपच. मनातल्या फिलिंग्स म्हणजे इन द एंड तुझ्यापाशी गर्लफ्रेंड नाही. दॅट्स द थिंग आय वॉन्ट टू सेड अबाउट दिस, की गर्लफ्रेंड नाही त्यामुळे शायद तू एकटा फील करत आहे. आणि दॅट इज ट्रू, दॅट इज डेफिनेटली ट्रू. राईट नाव मी 25 वर्ष वयाचं आहे माझं. आणि माझ्यापाशी असं कोणती फ्रेंड वगैरे नाही आहे जिला मी असं एकदम रॅन्डमली असा कॉल करू शकतो किंवा म्हणू शकतो का वगैरे, का बोर वगैरे झालं का हाय हॅलो कशी आहे वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. तर मग तसं आहे नाही. सो खूप हे वाटते म्हणजे एकटं. यस. आणि जस्ट लाईक सांगू, आज एकटं होतो ना तर आज मी सांगू काय केलं. आज नाही का राईट नाव मी मेक माय ट्रिप एक साईट ओपन केली, त्याच्यामध्ये हॉलिडे सर्च केले आणि मनाली ट्रेक मला आवडला आणि मला त्या ट्रेकिंगवर जायचं आहे. बट प्रॉब्लेम हे काय आहे की त्या ट्रेकिंगवर एकटं नाही जात आहेत. सम हाऊ कोणी ना कोणीतरी एक पर्सन असायलाच हवं. सो म्हणजे इथं असं हेच आहे, म्हणजे जस्ट लाईक तुम्ही एकटे जाऊ शकत नाही. जस्ट लाईक तुम्ही 1 पर्सन सिलेक्ट करताना ना तर तुम्ही फर्दर प्रोसिजरकडे वळूच शकत नाही. तरी ऍक्च्युली मी याच्यावर थोडंसं बघायचं आहे, थोडंसं रिसर्च करायची आहे का हे एकटं कसं जाता येईल वगैरे वगैरे असतात वगैरे काही ना काही. म्हणजे राहीलच ना, जर आपण एकटं फील करत आहे, आपल्याला जायचं आहे कुठेतरी, इथे असेलच या. सो पाहतो ह्या
आता मनाली ट्रेकिंग इज जस्ट लाईक, आता कसं आहे की मी एकटा आहे त्यामुळे माझ्या मनात अशी फिलिंग आली का मी एकटा आहे बघ, त्यामुळे मला असं वाटतं की आपण चला बघ ट्रेकिंगसाठी. बट दिस इज नॉट द सेम टाइम, म्हणजे हा वेळ सेम राहणार नाही साईडनं. म्हणजे काऊन? कारण की बघ आता मी एकटा फील करून राहिलो बिकॉज ऑफ माझ्या आसपास कोणी आहे नाही, राईट. ट्रेकिंगच्या वेळेस म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत ऑलमोस्ट कोण ना कोणी तर राहील, या ऑलमोस्ट म्हणजे का डेफिनेटली उद्याच बादल येणार आहे, यामध्ये कोण ना कोणी तर आहे वगैरे. तर इट जस्ट लाईक मग तेव्हा ती एकटं ट्रेकिंगवर जाणं, मग ते कसं एक प्रकारे ऑड वाटत, राईट. सो तसं नाही, मी एकटे जाऊ शकतो म्हणा, तसं तेवढं काही वाटत नाही वगैरे. म्हणजे कोणी म्हणजे ऍक्च्युली नाही, कोणी येऊनच नाही राहिलाय. प्रॉब्लेम हा झालाय का आम्ही आमच्या ग्रुपमध्ये एव्हरी डिसेंबरला आम्ही ट्रिपवर जातो, एव्हरी डिसेंबरला. बट यावेळेस कॅन्सल झालाय शाळेत. व्हाय? कारण जो राहुल आहे ना त्याची ट्रेनिंग आहे आणि तो चाललाय आउट ऑफ टाउन, या आणि ही इज अ ड्रायव्हर. आणि सो that is really important right now. So त्यामुळे शायद असं आहे की तो नाही, तर त्यामुळे आपली ट्रिप कॅन्सल होऊन राहिली वगैरे. इश्यू हा आहे का आपण दुसरा ड्रायव्हर करू शकतो, बट तो कसा एक दुसरा ड्रायव्हर राहीन आपल्याला ऑड वाटेल. बट दॅट इज आय डोंट नो यार, मला असं काही म्हणजे त्याचंही बरोबर आहे म्हणा विषयाचंही का जर दुसरा कोणता ड्रायव्हर लागला आपल्या ग्रुपमध्ये आपल्यालाच ऑड वाटेल ना का आपण कसं, राईट. वॉट एव्हर. बट समजा जर हा मनाली ट्रेक वगैरे सक्सेसफुल होत आहे तर मी जातो. इट वॉज लाईक मला नेहमी असं बाहेर फिरण्याची इच्छा आहे. राईट ना मी 25 वयाचा आहे आणि मी काहीच बघितलं नाही. मी काहीच बघितलं नाही, लिटरली सांगतो. मी वर्धा, नागपूर आणि त्याच्यानंतर मित्रांसोबत घालवलेले क्षण, या. बट असं कधी एकटं वगैरे कधी, म्हणजे ऑफकोर्स मी जाऊ शकतो, असं काही नाही जाऊ शकतो. खूप म्हणजे असं एक प्रकार नाही का असं म्हणून आलंय की खूप ऑफकोर्स जाऊ शकतो. डेफिनेटली तू ट्राय कर, या. हे तू मेक माय ट्रिपवर नाही का थोडस फुल सर्च कर, फुल माहीत करून घे काय याला एकटं कसं जाता येईल वगैरे वगैरे. हा, आणि जर एकटं जाता येईल आणि म्हणजे एकटं राहिलं ना तर समज जर नाही का प्रॉब्लेम हा राहील. आधी ते बोर्डिंग डिस्ट्रिक्ट म्हणजे डिपार्चर डिस्ट्रिक्ट म्हणजे कुठून पिकअप करायचं आहे हे माहीत नाही, या. म्हणजे या लोकांनी सांगितलं आहे की मनालीचं ट्रेकिंग आहे, पण सुरुवात कुठून वगैरे करायची वगैरे, जे ग्रुप्स आहे ते कुठून बनणार आहे वगैरे वगैरे, आणि रेल्वेने जाणार आहे का फ्लाईटने जाणार आहे का बसने जाणार आहे वगैरे, काहीच असं इन्फॉर्मेशन काही दिली नाही. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की ट्रेकिंग 1 डेला असं होईल, पण जे प्रोसिजर आहे ती कशी आहे हे सांगितलेलं नाही. सो आणि मी फोनवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, बट त्यांनी मला तशी इन्फॉर्मेशन भेटली नाही. सो दॅट इज अ रिअली रॉंग. सो मला हे थोडंसं फाइंड आउट करायचं आहे की ते सिंगल पर्सन कसं जाता येईल हॉलिडेवर. कारण डिसेंबर आला, विंटर आला, आय यूज टू गो टू, म्हणजे मला असं डेफिनेट वाटते का चलो यार अभी रुकना ही नाही, म्हणजे डिसेंबर आला चलो कहीं पे तो चलते. दॅट इज ऑफकोर्स. आणि एक नवीन लोकांसोबत थोडंसं हँग आउट करायला पण भेटेल. सो डेफिनेटली यू शुड ट्राय. प्रयत्न करायला काय हरकत आहे, जाऊ ना आपण. आता सांगू 6,000ची प्राइस आहे आणि सांगतो कोणीच येणार नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की पैशाचा आहे. 6,000 रुपये पैसे आहे, तर त्यामुळे नाही का ऑलमोस्ट सांगतो कोणीच येणार नाही. बादल आहे बट तो एकटा येणार नाही, या. ही जस्ट, आणि तो येईल तर तो प्राचीला घेऊन येईल आणि आय जस्ट फील रिअली ऑकवर्ड टू डू दॅट. सो मग राहू दे. मग त्याच्यानंतर मग कोणीच नाही. राहुल आहे, त्याची ट्रेनिंग आहे, सो ही डोंट हॅव अ टाइम फॉर एनिथिंग.
आणि मग त्याच्यानंतर कोणी नाही, म्हणजे 6,000 रुपये खर्च करण ट्रेकिंगवर असो, म्हणजे अजूनपर्यंत जॉबवर लागायचे आहे ना सगळेजण असो या. मग मीच एकटा आहे आणि डेफिनेटली वॉन्ट टू गो अलोन. सो प्रयत्न करू आणि जाऊ. म्हणजे पहिले रिसर्च करू, हे कुठं आहे, काय कसं आहे वगैरे, पूर्ण इन्फॉर्मेशन काढू, कशा पद्धतीने जायचं आहे, कुठून जायचं आहे, कोणत्या वेनी जायचं आहे, बाय बस फेल की फ्लाईट वगैरे. सो हे पण सगळं बघायचं आहे. अजून काय, खूप दिवसांनी आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे. सो लेट्स मेक इट बिगर. म्हणजे आपण थोडंसं मोठं बनवण्याचा प्रयत्न करू. आता मोठं बनवण्याचा प्रयत्न करू म्हणजे की आता मी मला सांगितलं दिवसभरात मी एकटा होतो, लवडा होतो, लसूण होतो, असं केलं वगैरे वगैरे. मी प्लॅन केला की जायचं वगैरे वगैरे आणि त्याच्यावर प्रोसिजर सुरू आहे या. बट स्टील राईट नाऊ या व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आपण खूप दिवसांनी करत आहे. मोबाईलमध्ये बॅटरी पण आहे, चांगलं रेकॉर्ड पण होऊन राहिलं आहे, क्लिअरिटी पण चांगली आहे आणि माझ्यापाशी वेळ पण आहे आणि आपल्यापाशी डेटाचा पण काही इश्यू नाही आहे. आणि सो दॅट्स वाय चलो आपण काही लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो दिस इज द फर्स्ट आर्टिफॅक्ट एपिसोड विच हॅव इवन बेटर. आता हे इवन बेटर म्हणजे काय की इवन बेटर म्हणजे याच्यामध्ये मी काही स्पेसिफिक क्वेश्चनिंग करतो. म्हणजे जस्ट लाईक हे बघ, सो डू यू प्रेफर अ नॅचरल लुक वगैरे समथिंग लाईक दॅट. असे कॅज्युअल क्वेश्चन्स वगैरे असतात ज्याची मी एक प्रकारे नाही का एक हे काढली आहे, स्क्रीनशॉट्स वगैरे काढले आहे, जेणेकरून नाही का हे असे जे क्वेश्चन्स आहे जे आर्टिफॅक्ट एपिसोडला नाही का खूप बेटर बनवू शकते, बहुत बेटर. कारण याच्यामध्ये एक प्रकारे इंटरव्ह्यू मध्ये कसे क्वेश्चन विचारतात हा तुम्हाला काय करायचं आहे. कारण आता मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये जे बोलून राहिलो आहे ते मी जर मला सांगायचं आहे तर मला आज दिवसभरात काय झालं आणि माझं फ्युचर काय वगैरे वगैरे असं काही. बट हे एव्हरीडे वगैरे सांगण्यामध्ये असं काही फारसं हे नाही. बट या क्वेश्चनचे आन्सर सांगण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. सो शुड वी बिगिन या. सो आपण शेवटपासून सुरुवात करू. ओके. Okay, the question number is 1. I think the best age is when you are. Best age. Question आहे I think. येत आहे का? होत आहे? नाही येत आहे. I think the best age when you are. Okay. म्हणजे तुमच्या लाईफ मधलं एखादी बहुत गजबचा मोमेंट किंवा गजबचा इयर कोणता होता, म्हणजे कोणता हे. सो आय जस्ट लाईक माझ्यासाठी नाही का सर्वात गजब मोमेंट म्हणजे लाईक 11वीचा पेपर झाले होते जेव्हा मी 11th स्टँडर्ड मध्ये होतो आणि त्याच्यानंतर 12वी सुरुवात व्हायची होती. तर ते 11वी आणि 12वीतल्या महिन्यातली जी गॅप्स होती ना, सॉरी 11वीच पकडून घ्या, आपण एक होल इयर पकडत आहे ना, सो 11th स्टँडर्ड या. जेव्हा मी 11वीत होतो ना, इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट इयर फॉर मी. म्हणजे बहुतच म्हणजे एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन करायचं. आणि कसं आहे की 10वी पासून 11वी मध्ये गेलो, सो जस्ट लाईक स्कूल टू कॉलेज. तर कॉलेजमध्ये का असते, कशाप्रमाणे कोणकोणते सिच्युएशन असतात वगैरे वगैरे. म्हणजे पिक्चर किंवा याच्यामध्ये दाखवतात ना की कॉलेजमध्ये वगैरे आपण खूप मजा करू शकतो किंवा म्हणजे असं पिक्चरद्वारे सांगितलं गेल्यात आलं आहे की आपण कॉलेजमध्ये खूप काही करू शकतो. वी डन सो मच थिंग्स, अमेझिंग थिंग्स. आणि त्याचाच एक प्रकारे उदाहरण आपल्या लाईफमध्ये पकडते का चलो बा आता आपण कॉलेजमध्ये गेलो आहे, सो लेट्स मेक डू समथिंग रिअली अमेझिंग. म्हणजे आपण आपल्या लाईफला अजून बेटर म्हणजे अजून एन्जॉयबल कसं बनवू या एजमध्ये, कारण आपण कॉलेजमध्ये आहे. सो असं नेहमी वाटते. आणि 11वी स्टँडर्ड हे तेच वय होतं ज्या वयात नाही का 11वी म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये तेव्हा मी किती वयाचा होतो, तेव्हा मी शायद 19 या 20च्या दरम्यान आहे. सो तेव्हा काय झालं, तेव्हाचं ते इयर कसं होतं. इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट. म्हणजे नवीन कॉलेज, नवीन मित्र,
नवीन नवीन स्कूल, त्याच्यानंतर सगळं नवीन, ऑलमोस्ट एव्हरीथिंग. म्हणजे कॉलेज, त्याच्यानंतर नवीन मित्र, नवीन स्कूल, नवीन बॅग, नवीन शूज, नवीन युनिफॉर्म, नवीन एन्व्हायरमेंट आणि नवीन ऍटमॉस्फिअर. दॅट इज रिअली गुड. ऍटमॉस्फिअर इज वॉट, की आपण कॉलेजमध्ये गेलो, दॅट इज द न्यू. या सो इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट. माझं 11वी मध्ये होतं IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि त्यावेळेस नाही का एक अजीबशी फिलिंग होती मनामध्ये, का आपण नाही का दुसऱ्या पर्सनला, ऍक्च्युली दुसऱ्या जेंडरला लाईक करण्याचा प्रयत्न करत होतो. आय डोंट नो व्हाय, बट इट जस्ट लाईक जेन्युअल हार्मोन्स वगैरे जनरेट होतात त्या वयात, बिलकुल तशाच प्रमाणे. खूपच एकदम म्हणजे 11वी स्टँडर्ड मध्ये नाही का मी खूप साऱ्या मुलींना बघायचो आणि इट जस्ट लाईक बहुत इच्छा व्हायची का आपण बोलायची. आणि ते वयच तसं असते. 11वी स्टँडर्ड मध्ये माझं IT होतं ना, तर मी एका मुलीला लाईक करत होतो आणि ती मुलगी होती आकांक्षा माळोदे. शी वॉज रिअली ग्रेट पर्सन. म्हणजे जेव्हा मी तिला बघितलं ना, आय वॉज लाईक डूड, म्हणजे मीच एकदम फ्लॅट झालो. म्हणजे डूड ये क्या आहे यार, हे एकदम पोजच. म्हणजे आताही तिचा चेहरा माझ्या डोक्यामध्ये आहे खरंच. आणि त्यावेळेस नाही का मी तर लाईक करत होतो, बट त्याच्यानंतर नाही का बहुत सारी मुलं होते जे लाईक करत होती. त्याच्यामध्ये खूप सारे जण मुलं असतात. त्यापैकी खूप सारे मुलं पैकी रणजित लेंडे, माझा एक फ्रेंड, 11वी मध्ये आम्ही सोबत होतो. आमचं सोबतच ब्रांच होती, IT सेक्शन आमचं सोबतच होतं. सो बस दोघे जण आम्ही त्या मुलीला लाईक करत होतो आणि शी फील्स रिअली इनक्रेडिबल. म्हणजे खूपच गजब असायचे. स्टार्टिंगचे दिवस म्हणजे जस्ट लाईक 1-2 दिवसातच नाही का मी त्या मुलीला लाईक करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग ती मुलगी सोडून गेली, म्हणजे बिकॉज ऑफ तिला ऍडमिशन दुसऱ्या ठिकाणी भेटली होती, कुठे पिंपरीमध्ये. आणि मग तिने तिकडे यशवंत कॉलेजमधून तिने ऍडमिशन काढली आणि पिंपरीमध्ये गेली. बट त्या 15 दिवसातच मी तिला लाईक करायला लागलो. म्हणजे कसं की तिला फॉलो करायचं, तिच्या मागे जायचं, तिचं घर शोधण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यानंतर कोणत्या ट्युशन मध्ये आहे, काय वगैरे वगैरे हे सगळं शोधायचं. एकदम वेगळीच फिलिंग होती ती. आणि ते एक्सप्रेस पण करता येत नाही, कारण ते एवढी इंटेन्स होती ना, की इंटेन्स होती का कळतच नाही का हे एक्झॅक्टली आहे का, म्हणजे अट्रॅक्शन आहे का, लव्ह आहे वगैरे. हा, दॅट वॉज द अट्रॅक्शन. आता मला डेफिनेटली माहित पडलं दॅट वॉज द अट्रॅक्शन. लव्ह आपण कोणा व्यक्तीला करू शकत नाही, कारण लव्ह हे एक फिलिंग असते, ही अट्रॅक्शन केल्यानंतर जनरेट होते. म्हणजे कसं की आपण त्या व्यक्तीला ओळखतो, तो व्यक्ती आपल्याला खूप क्लोज आहे, बट त्याच्यानंतर त्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोट्या छोट्या सवयी जे आपल्याला आवडतात, आणि त्या आवडलेल्या गोष्टी म्हणून तो व्यक्ती पण आपल्याला आवडायला लागतो. तर ते आवडण्याची जी फिलिंग असते ती लव्ह असते, कारण तो व्यक्ती ऑलरेडी क्लोज असतो आणि त्याच्या जे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला आवडायला लागतात. सो दॅट इज शुड आय से लव्ह किंवा प्रेम वगैरे असं म्हणतात. बट त्यावेळेस ते बहुत गजब होता. म्हणजे ते 15 महिना होती वाटते ती आमच्या यशवंत कॉलेजमध्ये. सो इट फील्स रिअली इनक्रेडिबल. बट नॉट अबाउट गर्ल, फक्त मुलीबद्दलच असं नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या 11th स्टँडर्ड मध्ये आय वॉज बीइंग सो मच ग्रेट. 11वी मध्ये नाही का माझा एक दुसराच ग्रुप बनला होता. म्हणजे बिफोर, म्हणजे आमचा बादल, वन मॅन पेटी या सगळ्या बनण्याच्या अगोदर माझा कॉलेजमधला एक ग्रुप अगोदर बनला होता. आणि तो ग्रुप होता, त्याच्यामध्ये होता मी होतो, बंटी, त्याच्यानंतर रजत भगत, त्याच्यानंतर मयूर ढहाके, त्याच्यानंतर सौरभ तित्रे, त्याच्यानंतर रणजित. आम्ही सगळेजण जात होतो इथे 11वी-12वी कॉलेजमध्ये सोबत सायकलनी. आणि म्हणजे सगळ्यांना पिकअप करून वगैरे वगैरे खूप मजा यायची. कधी कधी तर नाही का सगळ्यांना पिकअप करायचं, आणि त्याच्यानंतर नाही का जर लेक्चर वगैरे खूप बोर आहे, म्हणजे जस्ट लाईक इंग्लिश अँड देन मॅथमॅटिक्स आणि देन सायन्स न फिजिक्स वगैरे असेल, तर चलो लेक्चर ड्रॉप करते आणि आता आपण जाऊ प्ले स्टेशनवर गेम खेळायला. सो आम्ही प्ले स्टेशनवर पण जात होतो. इट इज लाईक लेट्स गो प्ले स्टेशन.
आणि तिथे मस्त ते WWF खेळायचं आणि तिथे पण बहुत मजा यायची. काय नाही, 10 रुपये घंटा असायचं, 10 रुपये एवढे, पण ते काही खूप मोठा इश्यू वगैरे नव्हता. बट लाईक काढले 10 रुपये सगळ्यांनी, चलो WWF मल्टीप्लेअर गज. अरे डूड, इतकी मजा यायची ना, बहुतच, खूप म्हणजे खूपच मजा यायची. ते मोमेंट्साला खरंच खूप गरज होते कॉलेजमध्ये. आणि देन कॉलेजमधलं ते लेक्चर वगैरे बंक करणं. देन अजून एक गोष्ट, 11वी स्टँडर्ड मध्ये जे खूप इंटेन्स मध्ये होती, इट वॉज लाईक बहुतच जास्त, ती गोष्ट म्हणजे मोबाईलचा क्रेज. म्हणजे इट वॉज लाईक माझ्यासाठी मोबाईल म्हणजे डूड, इट वॉज लाईक भाऊ हे काय, ये क्या चीज आहे. 11वी मध्ये मला मोबाईल भेटला नव्हता. सो इट वॉज लाईक माझ्यासाठी मोबाईल म्हणजे डूड, ये फोन, इसकी मादरचोद, इसमें इंटरनेट लगता है, ये लगता है, अरे मेरे बा. म्हणजे मोबाईल बद्दल इतकं भयानक क्रेज होतं का, बहुतच जास्त, बहुतच, इतकं इंटेन्स का, खूपच जास्त. म्हणजे आय वॉज लाईक रिअली अडिक्टेड टू द मोबाईल. म्हणजे कोणाही पाशी फोन वगैरे दिसला का मी असं मल्लाको. सो बहुतच जास्त मोबाईल म्हणजे बापरे. 11वी मध्ये मनापाशी फोन यायचा होता. 11वीच्या जेव्हा 11वी खतम झालं होतं, सॉरी 11वीचे मिड टर्मच्या वेळेस मला फोन घेतला झाला. दॅट वॉज द फर्स्ट माय फोन वॉज नोकिया 2690 2690. तो फोन आता माझ्यापाशी नाही आहे. तो फोन आहे आता, तो मामाकडे आहे वाटते तो फोन. तर तो फोन होता, दॅट वॉज द फर्स्ट फोन. आणि त्यावेळेस मी फोनसाठी बहुत ऍडिक्टेड होतो, बहुतच जास्त. म्हणजे फोन वगैरे, इट वॉज लाईक फोन म्हणजे मला काहीतरी नवीनच वाटत होतं. ते फोन म्हणजे ते बहुतच गजब होतं ते फोनवाली फिलिंग. म्हणजे कसं आहे की कोणती गोष्ट नाही का आपल्यापाशी नसते ना, तेव्हा आपण नाही का ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आपण जे तडतड करतो ना, त्या तडतडमध्ये बहुत मजा येते, बहुत मजा. म्हणजे जस्ट लाईक म्हणते ना की ते काय, कोणती म्हण आहे ती, काय, सफर डेस्टिनेशन पेक्षा सफर में ज्यादा मजा आता है वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथे तेवढी मजा येणार नाही, बट तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये जी मजा असते, इट वॉज लाईक अ रिअली इन्क्रेडिबल. आणि तेच तसं होतं. म्हणजे कसं की जेव्हा माझ्यापाशी फोन नव्हता तेव्हा मी फोन मध्ये काका करीन, काका नाही, लवडा लसूण करीन वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. मी खूप विचार करायचो, एव्हरी टाइम मी मोबाईल बद्दल विचार करायचो. आणि जेव्हा माझ्यापाशी मोबाईल आला तेव्हा मला असं काही खास, असं काही फारसं काही नवीन काही वाटत नाही. इट वॉज लाईक फोन असताय, का करणार आहे. आता राईट टू माझ्यापाशी 2 फोन आहे, आणि 2, इट वॉज लाईक अ रिअली प्रेस्टिजियस फोन आहे. दॅट इज द iPhone 6s आणि दॅट इज द Redmi Note 5 Pro. आणि ऑल्सो दिस इज द लॅपटॉप, ज्याच्यावर हा मोबाईल ठेवून आहे त्याच्यावर लॅपटॉप पण आहे. ऑलमोस्ट एव्हरी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आय हॅव, बट माझ्यापाशी असं काही प्रॉपर इंटेन्शन नाही का आपण त्याला असं करू तसं करू वगैरे, असं काही फारसं वगैरे आहे नाही. बट या मोबाईल बद्दल तर खूप जास्त क्रेज होता. त्याच्यानंतर मग प्रिझम, हाऊ शुड आय फॉरगेट प्रिझम डूड. म्हणजे लाईफ मधलं नाही का 11वी स्टँडर्ड मधलं प्रिझम, इट वॉज लाईक बेस्ट डे ऑफ माय लाईफ. या बेस्ट. म्हणजे कधीही असं वाटतं ना, समजा जर मला गो बॅक इन टाइम, समजा जर मला बॅक इन टाइम जायचं असेल ना, सो आय विश आय कुड गो टू बॅक टू 11th स्टँडर्ड, 11वी मध्ये, जेव्हा मी 11वी मध्ये होतो तेव्हा. कारण ते मोमेंटच एवढा गजब होता, बहुतच जास्त. म्हणजे कॉलेज वगैरे झालं, आता जस्ट लाईक माझं कॉलेज होतं सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. 12 नाही, 1-1:30 वाजेपर्यंत असायचं. बट युजली आम्ही 12 वाजेपर्यंतच करायचो, 12 नंतर सटकून जायचो. 12 किंवा कधी कधी 10-11 वाजेपर्यंत. येस, डेफिनेटली. त्याच्यानंतर मग ते कोणी थांबायचं, कोणी थांबत नाही. 1-2 जण थांबायचे, जास्त वेळ थांबायचं ना, सरळ कल्टी मारून द्यायची. सो युजली सकाळी सगळेजण सोबत जायचं, 7-8 जण सायकल काढायचे, सगळेजण जायचं. आणि संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी म्हणतो करीब दुपारी 12:30-11 वाजता वगैरे, 11-12 वाजता वगैरे घरी यायचं. मग घरी आल्यानंतर मग तयारी वगैरे करायची. आणि त्याच्यानंतर 1 वाजता माझी ट्युशन असायची मॅथमॅटिक्सची.
भगत सरांकडे. सो आलं, तयारी केली आणि जेवण वगैरे केलं आणि 1 वाजता सायकल घेऊन जायचं. 1 नाही 2 वाजता होतं. 2 ते 3, 3 ते 4 कोवळे, 4 ते 5 गॅप होती आणि 5 ते 6 प्रिझम होती. सो असा होता माझा शूट. म्हणजे कसं की आलो, त्याच्यानंतर 2 वाजता माझी मॅथमॅटिक्स भगत सरांकडे. सो जायचं. मला मॅथमॅटिक्स घंटा काही कळत नाही, लिटरली सांगतो. लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, डू इंटर्स, लाईक मला फक्त चॅप्टर माहित आहे, बाकी काहीच नाही. लिटरली सांगतो, मी डिप्लोमा मध्ये मॅथमॅटिक्स विषय कसा काढला मलाच नाही माहित, खरंच सांगतो. कारण मॅथमॅटिक्स माझ्यासाठी इतका कठीण आहे का बहुतच जास्त. मला काहीच कळत नाही, इंटिग्रेशन काय, डेरिव्हेटिव्ह काय आणि कशाप्रमाणे काय काय काम करते वगैरे वगैरे. बट माझ्यासाठी ते बहुत कठीण होतं. सो मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये नाही का एक मुलगी होती, तिचं नाव होतं स्नेहा तामगाडगे. सो आता मी तिला लाईक करतो, बट तेव्हा मी तिला लाईक करत नव्हतो. तेव्हा मी जस्ट लाईक तेव्हा ती कोणी होतीच नाही. जस्ट लाईक क्लासमधली एक रॅन्डम क्लासमेट होती, जिच्याशी मी कधी बोलायचो पण नाही. बट राईट नाव आय हॅव सो मच फिलिंग्स फॉर हर. बट तेव्हा माझ्या मनात तिच्याबद्दल असं काही फिलिंग वगैरे काही होती नाही. आणि तेव्हा मी नाही का त्या मुलीला खूप शांत, सुंदर, सभ्य मुलगी वगैरे समजतो. शांत दिसतंय का असं आपण दाखवू शकत नाही ऍक्च्युली. कारण हे आता समज असं दाखवायचं आहे ना, हे बघ. सो दॅट इज द माय स्किन आहे ना, ही अशी हे होते, इथून टिल्ट होते. त्यामुळे हे जे टेक्स्ट आहे ना, हे टेक्स्ट असे रॅन्डम दिसतात. बट ऍक्च्युली असं बघशील तर दॅट इज रिअली गुड. अगर मी असं दाखवतो म्हणलं ना, असं आता मी थोडं जवळ येतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे लिहून आहे शांत, सुंदर, सुशील. बापरे, किती कठीण दाखवावं लागते. म्हणजे जर मला टॅटू दाखवायचा असेल तर मला ये देखो मेरा टॅटू, ये देखो मेरा टॅटू. म्हणजे मी कधी व्हिडिओ टॅटू कधी दाखवलं नाही. दॅट्स माय टॅटू, दॅट इज द शांत, सुंदर, सुशील. लिटरली. सो शी वॉज लाईक अ रिअली शांत, सुंदर, सभ्य मुलगी. म्हणजे मला नेहमी वाटायचं का ती मुलगी म्हणजे बापरे, म्हणजे खूपच छान सुंदर. एक दिवस काय आहे की आमच्या मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये एक बंदा होता, त्याचं नाव होतं प्रणय पाटील. सो प्रणय पाटील तो एक ढोबूसा, त्याचं केसाला मेहंदी लावायची, लाल केस होते त्याचे. प्रणय पाटील होतं त्याचं नाव. सो आणि हा बंदा खूप लफडेल, म्हणजे त्याला नाही का कोणती मुलगी अशीच पटायची. म्हणजे इट वॉज लाईक, म्हणजे तो मुलीसोबत एवढा मस्त इंटरॅक्ट करायचा खूपच जास्त. आणि ही वॉज लाईक अ रिअली टॅलेंटेड अबाउट दॅट. तर मग काय की एक दिवस काय झालं की एक दिवस तो म्हणाला की हे जे स्नेहा तामगाडगे म्हणे, मी हिला पटवतो म्हणे. आता मी म्हणलं, म्हणजे स्नेहा तामगाडगे बद्दल सांगायचं म्हणलं की स्नेहा तामगाडगे वॉज अ टॅलेंटेड गर्ल. म्हणजे ती एव्हरी इयर प्रत्येक, म्हणजे आम्ही नाही का स्नेहा तामगाडे आणि आम्ही करीब 2nd स्टँडर्ड पासून सोबत आहे. म्हणजे क्लासमेट. बोललो तर कधी नाही, बट 2nd स्टँडर्ड पासून सोबत आहे. 2nd स्टँडर्डला मी तर ओळखतही नव्हतो, पण 4th स्टँडर्ड पासून ओळखतो मी. 4th स्टँडर्डला सरस्वती शाळेमध्ये होती, त्याच्यानंतर तुकडोजी मध्ये होतो. तुकडोजीमध्ये 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, राईट. सो 11 मध्ये ती न्यू इंग्लिश मध्ये गेली. मी यशवंत कॉलेजमध्ये गेलो. सो ती न्यू इंग्लिश मध्ये होती. सो मला ती नाही का नेहमी म्हणजे टॉपरच्या लिस्टमध्ये यायची. म्हणजे 1 to 5, म्हणजे 1st रँक टू 5th रँक मध्ये तिचा नंबर नेहमी यायचा. आणि शी ऑलवेज हॅव अ रिअली ग्रेट मार्क. म्हणजे 80, 89, 90, 80, 89, 90, 92% तिला नेहमी असायचे. सो आणि मला नेहमी वाटायचं का ती मुलगी खूप टॅलेंटेड आहे, बहुत जास्त टॅलेंटेड आहे. आणि टॅलेंटेड मुलगी कधी एकदम अशा वाईट वळणावर जात नाही. म्हणजे असं तिला कोणी असं पटवू शकत नाही वगैरे वगैरे, असं मला नेहमी वाटायचं की जी मुलगी खूप जास्त टॅलेंटेड असतात ना, ते नाही का अशा फालतूच्या गोष्टीवर विचार करत नाही आणि ते नेहमी फोकस असतात आपल्या पढाईवर. सो तो त्या उद्देशाने मी म्हणलं भाऊ, ती मुलगी तुला काही फंद्यात फसणार नाही. ती खूप टॅलेंटेड आहे आणि तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे.
सो तू प्रयत्न नको करू. मग ही चॅलेंज असं कसं भाऊ, मी ट्राय मारतो. मग काय मग या म्हणजे त्याला वाटलं चॅलेंज, मी म्हणलं डूड. मग मला वाटलं चॅलेंज, माझा फुल कॉन्फिडन्स होता की ती मुलगी तुला देतच नाही, भावच नाही दिन. म्हणलं या. मग तो म्हणे पा म्हणे आता ट्युशन सुटली म्हणे, ट्युशन सुटल्यावर मी जातो आणि तिचा नंबर घेतो म्हणे. सो इट वॉज लाईक भाऊ, मी म्हणलं तू असं करू शकत नाही, डेफिनेटली सांगतो तू तिचा नंबर बिलकुल मागू शकत नाही. मग हा भाऊ फुल तावा झाला, फुल म्हणजे याला का झालं का नाही माहित नाही. आता तू पाच म्हणे ट्युशन सुटली, ट्युशन सुटली. आमची ट्युशन इथं होती, त्या दोघी जणी पैदल घरी जात होत्या. आता मला इथून नाही का इकडे म्हणजे कोवळीकडे जायचं होतं, एम्स ट्युटोरियल, तिकडे माझी केमिस्ट्री ट्युशन होती. सो इथून या मुली दोघे जणी घरी जात होत्या. तिचं नाव होतं प्रांजली भगत आणि स्नेहा तामगाडके. दोघे घराच्या आसपास राहतो, त्यामुळे दोघी जात होत्या. सो त्यात काय झालं की हा प्रणय पाटील आणि यानं गाडी काढली आणि तिच्याजवळ गेला. का बोलला का नाही माहित नाही, लिटरली सांगतो. आणि त्याच्यानंतर तो वापस आला, तो म्हणे हे बाग म्हणे माझ्यापाशी मोबाईल नंबर. खरं मग मला फेक वाटलं, हे असा कोणता रॅन्डम नंबर असं म्हणलं वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणे आज संध्याकाळी नाही का क्लास झाल्यावर बोलू म्हणे, प्रिझमची क्लासवर. आम्ही सोबत होतो, म्हणजे त्याची केमिस्ट्री दुसरीकडे होती, बट शेवटी प्रिझम नाही का आमची सोबत होती संध्याकाळी. तर तो म्हणे संध्याकाळी आपण नाही का क्लास झाल्यावर संध्याकाळी बोलू म्हणे. ठीक आहे म्हणलं. मी म्हणलं समज जर तिने कॉल उचलला तर मी तुला मंचुरियन चालेल म्हणलं. समज जर तू म्हणजे तो कॉल नंबर फेक असला तर तू मला मंचुरियन चाल म्हणलं. ठीक आहे म्हणे, ओके ठीक आहे. चॅलेंज लागली. संध्याकाळी 7 वाजता पुन्हा भेटलो, चौपाटीवर भेटलो आणि मग त्यांनी कॉल लावला. कॉल मुलीनेच उचलला. मग त्यांनी असं म्हणलं की तुझं नाव सांग वगैरे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं की मला तुझं नाव आहे, पूर्ण नाव नाही माहित म्हणलं. म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी स्पीकरवर लावलं होतं ना. त्यांनी तर स्नेहाला तसं एक प्रॉपरली सांगितलं नाही ना का मी असं यासोबत बेट लावली आहे वगैरे वगैरे. ही डोंट से दॅट. ही सेड दॅट की मला तुझा पूर्ण नाव नाही माहित, तर मला तुझं पूर्ण नाव सांगशील का. आणि तिने स्पीकरवर लावला, म्हणजे जेणेकरून नाही का ती नाव सांगेल आणि मी ते नाव ऐकेल, म्हणजे मी व्हेरीफाय करेन ना का ती तीच आहे बा. मग तिने सांगितलं मी स्नेहा तामगाडके. मैं वही बैठ गया यार. म्हणजे एक माझा विश्वासच सोडून गेला की टॅलेंटेड मुली पण पटतात बा. या म्हणजे तेव्हा मला असं वाईट पडलं की टॅलेंटेड मुली पण नुसत्या पटतात सुद्धा. सो इट वॉज लाईक चलो या. म्हणजे साला मी हारलो बेट. आणि मग त्याला मंचुरियन चारावं लागलं. मंचुरियन होतं ते, हो मंचुरियन, हा या. आणि मी म्हटलं भाई हॅट्स ऑफ यार. ते होतच. त्याच्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण खूप चाललं म्हणा समोर, बट त्याच्यानंतर मी विचारलं नाही त्यांचं काय झालं वगैरे वगैरे. बट या त्यांचं खूप चाललंय. नंतर मी तिला खूप वर्षानंतर सांगितलं, म्हणजे इट वॉज लाईक आता म्हणजे 1 वर्ष अगोदर सांगितलं होतं मी. जेव्हा मी 1-2 वर्ष अगोदर सांगितलं होतं, जेव्हा त्यांचं ब्रोकअप झालं. रियुनियन 2013. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आमची अशी रॅन्डम चॅट झाली होती. त्या चॅटमध्ये मग आम्ही तिला सांगितलं की असं झालं होतं, आम्ही भेट वगैरे झाली. बट ते प्रॉपरली सांगता नाही आलं चॅटिंगवर. मला चॅट करता येत नव्हती आणि आय वॉज लाईक रिअली स्केअर्ड अबाउट दॅट. सो तेव्हा असंच सांगितलं की ते भेट होती आणि इट वॉज हॅपन. इट हॅपन्स या. सो विचार कर बरं, जर तू गेला असता आणि तू तिचा नंबर घेतला असता काय झालं असतं. तू जाऊ दे यार, आपण नाही विचार करूया तेवढा मोठा. लिटरली सांगतो का की आपण ते रिलेशनशिपद्वारे वगैरे आणि त्याच्यानंतर ते असं ते चांगलं तर आहे, इट इज रिअली गुड, बट दॅट इज नॉट फॉर मी. म्हणजे ऍटलिस्ट राईट नाव माझ्या फ्युचरसाठी तरी ती नाही आहे. आणि तेव्हा माझ्यामध्ये तेवढे गट्स नव्हते मुलीसोबत बोलण्यासाठी. ते असतात ना गट्स, फिलिंग्स वगैरे. आता माझ्यापाशी मुलीसोबत मी बोलू शकतो,
बट कामा व्यतिरिक्त दुसरं फालतूचं काहीच बोलू शकत नाही. दॅट्स रिअली रॉंग. बट 11th स्टँडर्ड, सो 11वी मध्ये आम्ही बहुत मजा केली. प्रिझम मध्ये पण होतो ना, प्रिझम मध्ये तर बहुतच मजा. इट वॉज लाईक रिअली ग्रेट टाइम. म्हणजे मी ऑलरेडी खूप वेळा डिस्क्राईब केलाय, इव्हन व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण केलाय का प्रिझम मध्ये आम्ही का करतो का नाही. इट डज हॅव रिअली ग्रेट. सो समज जर नाही का माझ्या या क्वेश्चनचा आन्सर आहे, आय थिंक द बेस्ट एज ऑफ माय इज की 11th स्टँडर्ड, 11वी मध्ये 19 किंवा 20 वयाचं होतं तेव्हा मी. रोमॅन्टिक कॉमेडी आय लव्ह इज. आता याचा आन्सर मी तुला आताच सांगितलं. रोमॅन्टिक कॉमेडी म्हणजे हेच ना की त्या प्रणय पाटीलला मी डेअर केलं, तू तिचा नंबर घेऊ शकत नाही आणि हा बंदा गेला आणि नंबर घेऊन आला. सो इट वॉज लाईक अ रिअली रोमॅन्टिक पण होतं आणि डेअर पण होतं. अ कोट दॅट आय टर्न फॉर इन्स्पिरेशन इज, या म्हणजे असं एखादी लाईन जे तुला इन्स्पायर करते. खूप सारे लोक खूप इन्स्पायर करतात, इन्स्पायरिंग गोष्टी करतात, बट माझ्यासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जी शायद खूप लोकांना माहित नाही की कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दैट इज द रियली नाइस लाइन I heard from YJHD, ये जवानी है दीवानी, फ्रॉम रणबीर कपूर. ही सेड दॅट की आपल्याला समजा जर जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी कुठून तरी निघायला हवं आणि दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. कारण हे असं आहे की राईट नो समजा जर मला पुण्याला जायचं आहे, मला फिल्म करिअर मध्ये जायचं आहे, तर मला इथून निघावं लागेल ना, मला इथून नागपूरमधून निघावं लागेल, पुण्यामध्ये जावं लागेल, राईट. सो आपल्याला कुठून तरी निघायचं आहे आणि कुठंतरी जायचं आहे. म्हणजे कुठेतरी जायसाठी आपल्याला कुठून तरी निघायचं इम्पॉर्टंट असते ना. सो दॅट इज अ रिअली नाईस थिंग आय हर्ड. आणि हे मला नेहमी इन्स्पायर करते, कारण कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. सो दॅट इज अ रिअली नाईस लाईन आणि दॅट इज थिंग आय ऑलवेज रिमेंबर फॉर इट. आणि दॅट इज ऑल्सो रिअली इन्स्पायर थिंग फॉर मी. नेहमी इन्स्पायर करते ऑलवेज. म्हणजे मी नेहमी ट्राय करतो. आता पहा नोव्हेंबर महिना सुरू आहे, डिसेंबर, जानेवारी, फरवरीमध्ये मी इथून मूव्ह ऑन होत आहे, मी पुण्याला जात आहे. समहाऊ मी काही सेटिंग लावेल, फोन लावेल, हे करेल, लवडा लसून करेल, जे काही करेल, बट मी ठरवलंय का मार्चच्या एंड पर्यंत मी पुण्याला जाईल. दॅट्स इट. त्यासाठी मी प्रयत्न करून राहिलोय, जे की पढाई तेवढी खास करून न राहिलोय, बट माझा अम्बिशन्स आहे का मी पुण्याला जाईल. आता राईट नो 2-3 महिने राहिलाय. सो दॅट्स इट. What kind of cheese do you like? चीज, या. सो चीज म्हणजे काय होते मला एवढं माहित नाही. चीज म्हणजे शायद पनीर होते का बटर होते का होते, ऍक्च्युली मला हे माहित नाही. आणि व्हॉट काइंड ऑफ चीज, मला चीजच माहित नाही, त्याचे काइंड कुठं काही माहित पडणार. गरीब घरचे खायला भेटलं हेच खूप आहे, काय चीज म्हणजे हेच क्वेश्चन. माय ऑल टाइम फेवरेट स्नॅक इज, ऑल टाइम फेवरेट असं नाही, म्हणजे आय जस्ट लाईक एव्हरीथिंग. म्हणजे मला खाण्याबद्दल चवणं तर कधीच नाही आहे. इट वॉज लाईक मी काहीही खाऊ शकतो, कुछ भी, भूक लागली तर मी काही खाऊ शकतो. फक्त मला एक प्रकारे खाण्यासाठी कोणीतरी सांगा हे गोष्ट चांगली आहे का, तर मी खाईन, नाही तर मी काही. म्हणजे इट वॉज लाईक हे बघा, आता कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जर खूप काही गोष्टी भेटत आहे, बट मला आवडते मंचुरियन राईस, कारण मी तेच खाल्लाय. पण त्याच्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी तिथे भेटतात, बट मला माहित नाही ना. आता कोणी मला सांगेल का हा भाऊ तू स्पॅगेटी ट्राय कर, भाऊ मी कधी ट्राय केलीच नाही ना डूड. सो अनलेस आय डिडंट ट्राय, आय डिडंट लाईक दॅट. तर जर मी स्पॅगेटी खाल्ली तर मला डेफिनेटली वाटते की आय लाईक दॅट थिंग. सो ऑल टाइम इट वुड बी फेवरेट. आणि माझ्यासाठी असं काही हे नाही, माझ्यासाठी ऑल टाइम फेवरेट म्हणजे तुम्हाला काही दे, मी ऑल टाइम काही खायला तयार आहे. म्हणजे माझं खाण्याचं चवनवादी बिलकुल नाही, बिलकुल नाही. माय बेस्ट फ्रेंड बेन, वेल माझे खूप सारे फ्रेंड आहेत. त्यापैकी जे बेस्ट फ्रेंड किंवा असे फ्रेंड जे खूप क्लोज आहे, असे फ्रेंड आहे बादल, पिंटी,
वैभव, विशाल, राहुल, वन मॅन आणि मी, हे म्हणजे आमची गँग आहे आणि आम्ही नेहमी सोबत राहतो म्हणजे जेव्हा वेळ भेटला तेव्हा आम्ही सोबत राहतो आणि खूप टाइम स्पेंड करतो. वी स्पेंड लॉट्स ऑफ टाइम विथ इट आणि खूप मजा येते, म्हणजे हसणं, मजा की वगैरे. इट वॉज लाईक रिअली ग्रेट आणि जेव्हाही भेटतो तो इन्सिडन्स वॉज रिअली अमेझिंग. या आणि येस, नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ माय मोस्ट ओरिजिनल कॉस्ट्युम वॉज. ओरिजिनल कॉस्ट्युम, वेल मी माणसाचे कॉस्ट्युम सोडून अजून कोणते कॉस्ट्युम वगैरे काही घातले नाही आहे. सो माझ्यासाठी एकच कॉस्ट्युम आहे आणि तो आहे म्हणजे माणसाचे कॉस्ट्युम, म्हणजे शर्ट, पॅन्ट वगैरे. या दॅट इज थिंग. म्हणजे तू असं म्हणशील का मी काही छोलर वगैरे घातला आहे किंवा एखादी राजा रतन सिंगचा मुकुट वगैरे घातलाय. सो नो, आय डिडंट डू दॅट थिंग. बिटवीन द अर्थ, फायर, एअर अँड वॉटर, the element I definitely most with it. Between the earth, fire, air and water, the element I identify the most with it. Identify, मला कळून ना क्वेश्चनचा आन्सर काय. बिटवीन अर्थ, फायर, एअर, वॉटर, द एलिमेंट आय आयडेंटिफाय द मोस्ट विथ इट. आयडेंटिफाय म्हणजे आता मी आयडेंटिफाय तर करू शकतो. आता जे मी बघून नाही आलोय ती एअर. मग वरती पंखा सुरू आहे बट मला थंडी लागत नाही बिकॉज ऑफ एअर. सो दॅट्स एअर. हे जमीन आहे, हे फ्लोर आहे, सो दॅट्स द अर्थ. त्याच्यानंतर आहे वॉटर आहे, हे माझ्यापाशी पाणी आहे, वॉटर बॉटल. याच्यामध्ये आता पाणी दाखवू शकत नाही कारण हे शेपलेस असते, जिथे टाकलं ते पसरून जाईल, बट हे पाणी आहे. सो दॅट्स इट. त्याच्यानंतर फायर म्हणजे आग. आता आग म्हणजे आता इथे माचीस अशी दाखवली असते, बट दॅट इज द फायर. सो आय विल आयडेंटिफाय ऑल दोज थिंग्स. बट मला क्वेश्चनचा आन्सर, क्वेश्चन नाही कळला ऍक्च्युली. त्या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली काय म्हणलं हे नाही माहिती, तरी मी जास्त डोकं लावत नाही, फोकस आहे. अ रोमॅन्टिक वीकेंड आय वुड बी. अ रोमॅन्टिक वीकेंड, मी असं रोमॅन्टिक वगैरे फारसा विचार करत नाही कारण मला डेफिनेटली माहित आहे की आपण याच्यावर बोललो ना तर हे कधीच होणार नाही. माझ्या लाईफमध्ये रोमॅन्टिक स्टेज हे फक्त लग्न झाल्यानंतरच आहे असं मला वाटते. बिफोर दॅट इल्ले. येस, ऑल ऑफ ऑल माय ट्रॅव्हल माय फेवरेट इज. वेल ट्रॅव्हल मी जास्त ट्रॅव्हल करत नाही, मित्रांसोबतच जास्त फिरतो आणि मित्रांसोबत जेवढे आम्ही ट्रॅव्हलिंग केलं इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट. आणि वन ऑफ दी बेस्ट, त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट आहे ते आहे म्हणजे लास्ट टाइम आम्ही गेलो होतो कुठे, चिखलदऱ्याला, आणि इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट टाइम फॉर मी. बोट म्हणजे खूपच गजब मोमेंट होता तो. त्यावेळेस सांगू, त्यावेळेस म्हणजे कसं आहे की आमचा स्टे होता चिखलदऱ्याला 1 दिवसाचा आणि बहुत म्हणजे खूपच जास्त मजा, म्हणजे इट वॉज लाईक बेस्ट थिंग. त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस आम्ही गाडी बुकिंग केली होती, इव्हन हॉटेल पण बुक केलं होतं, रूम बुक केली होती, आमच्यासोबत मुली पण होत्या. मी होतो, विशाल होता, पिंटी, बादल, त्याच्यानंतर वैभव, वन मॅन, आम्ही 6 जण होतो, आणि राहुल 7 जण. मुलींपैकी होत्या श्रुतिका, सीमा, तेजू आणि श्रुती टोपे 5. सो 7 मुलं आणि 5 मुली होत्या, 4 मुली होत्या. आणि ड्युरिंग द ट्रॅव्हल वॉज रिअली ग्रेट. नाईट म्हणजे आम्ही अरे बाप बहुतच म्हणजे इतकी मजा आली ना की डूड, इट वॉज लाईक बेस्ट नाईट. म्हणजे ती रात्र मी शायद कधी विसरू शकत नाही. इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट नाईट. म्हणजे माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत खूप सारे नाईट यायचे आहे म्हणा, बट ते चिखलदऱ्याची जी रात्र आहे ना ते मी कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही. आता मी सांगतो का झालं. त्या दिवशी आलो होतो आम्ही, करीब आलो म्हणजे हॉटेलमध्ये, रूम मध्ये. आम्ही कसं पहिले चिखलदरा आलो, सगळे पॉइंट बघितले, हा पॉइंट, तो पॉइंट, तो पॉइंट, तो पॉइंट, डब्बा वगैरे खाल्ला. नंतर आता झोपायचं आहे, आता रेस्ट करायचं आहे, आता जेवण करून रेस्ट करायचं आहे. सो इट वॉज लाईक आम्ही हॉटेल बुक केलं, तर हॉटेलमध्ये गेलो, रूम बुक केली होती आणि गेलो. 2 बुक केल्या होत्या, एक फॉर जेंट्स अँड लेडीज. सो मग काय, मग सगळेजण गेले रूम मध्ये आणि
चेंज वगैरे करायला लागली. चेंज करायची बहुत मजा ते बाथरूम मध्ये वगैरे. अरे मेरे बाप बहुत अच्छा असतं. मग प्लॅन बनला की दारू प्यायचा. सो पैसे नव्हते. इट वॉज लाईक पैशाची बहुत कमतरता होती ना त्यावेळेस. कोणी जॉबवर वगैरे नव्हतं. मी पण नव्हतो जॉबवर. सो मग काय तेजूकडे होते पैसे 2000 रुपये एक्स्ट्रा. आणि तेजू म्हणे मला पार्टी द्यायची आहे म्हणे. ठीक आहे. मग तेजूनी पैसे काढले आणि तिच्या पैशानी आम्ही दारू आणली. काही 4 बियर आणल्या आणि एक काहीतरी वोडका वगैरे आणली वाटते. तर त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मी ठरवलं की हा मोमेंट आपण विसरायचा नाही, त्यामुळे आपण दारू प्यायची नाही. सो मी डेफिनेटली दारू घेतलीच नाही. दारू नाही, बियर नाही. आणि मी इट वॉज लाईक हे रेझोल्युशनच केलं आहे. 2016-17चं रेझोल्युशन आहे का मी दारू घेणार नाही. सो घेणार नाही म्हणजे एकदम घेणार नाही असं नाही. इट वॉज लाईक बहुतच स्लाइटली, हार्डली, बहुतच छोटा. सो मग काय, मग मी घेणार नाही बट बाकीची तर घेते ना. सो इट वॉज लाईक सगळ्यांनी दारू पिली, इवन लेडीज वगैरे सब जन. सो इट वॉज लाईक बहुतच गदर मोमेंट होता. आता काय आहे की आमचे डब्बे होते, सो आम्ही दारू पिलो. सो डब्बे खाण्यात एकदम वेगळी मजा आणि दारू पिण्यात पण अजून वेगळी मजा. आणि मादरचो थंडी रे साला, हेच मोमेंट होता. डिसेंबरचाच महिना होता आणि 12 डिसेंबर माहिती आहे, 12 ते 14 डिसेंबर. सो हेच म्हणजे साला खूपच थंडी. आणि साला दारू पिऊन राहिलो, खाऊन राहिलो. सब जण खाऊन राहिले, दारू पिऊन राहिले, खाऊन राहिले, दारू पिऊन राहिले. त्याच्यापैकी एक कॅरेक्टर होता तो खूप जास्त दारू पिऊन राहिला होता. आणि तो आहे 2 कॅरेक्टर. पहिला आहे राहुल नागपुरे, जो की ऑब्वियस आहे, हा बंदा खूप जास्त दारू पिते आणि याने खूप दारू पिते, राईट. हा एक. आणि दुसरी एक लेडीज नाही, दॅट वॉज द फर्स्ट टाइम. सीमानी त्याच्या अगोदर कधी दारू घेतली नव्हती आणि तिने दारू घेतली आणि तिला खूपच लवकर चढली. इट वॉज लाईक तिला हार्डली एका पॅक मध्येच नाही का तिला दारू चढली. सो या दोघांना खूप जास्त चढली, बहुतच जास्त. आणि चढायच्या अगोदर वेट सांगायचं राहिलंच राव, दारू चढायच्या अगोदर आम्ही जेवण केलं, दारू पिलो. जेवण केलं, दारू पिलो, चढली. म्हणजे असं काही वाटत नव्हतं का चढली बा. ऍक्च्युली एक बियर अजूनपर्यंत वाचवून ठेवली का तिथे जाऊ, मुजरी पॉइंट वर जाऊ आणि तिथे जाऊन दारू पिऊ बा. सो त्या मुजरी पॉइंट वर गेलो, बहुत थंडी, सुपर थंडी. अरे मेरे बाप, रात्रीचा अंधार, करीब 9:30-10 वाजले होते, रात्रीचा अंधार. आणि त्या पॉइंटवर कोणीच नव्हतं. आणि आम्ही 9 जण किती, 7 आणि 4 किती होते, 11 जण आम्ही तिथे. आणि फुल एन्जॉय करून राहिलो, पगले समान एन्जॉय करून राहिलो. इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट. माझ्यापाशी व्हिडिओ, आता मी व्हिडिओ पाहिन पण त्याच्यानंतर. सो बहुत एन्जॉय करून राहिलो. त्या मोजरी पॉइंटचा व्हिडिओ असं रे माझ्याकडे. साला थांब मी व्हिडिओ लावतोच. खूप आठवण, ऍक्च्युली खूप दिवसानंतर मी तो व्हिडिओ पाहिन ना. सो इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट. आणि खरंच ते माझ्यासाठी बहुतच इम्पॉर्टंट आहे, ते लिटरली सांगतो. आणि खूप दिवसानंतर मी तो व्हिडिओ बघीन. इट फील्स रिअली इनक्रेडिबल फॉर मी. सो लेट मी वॉच दिस थिंग. माझी हार्ड डिस्क घेतली आहे. हे 2 TBची हार्ड डिस्क आहे माझ्यापाशी. हे आताच घेतली आहे. आणि माझ्यापाशी 1 TBची हार्ड डिस्क आहे, ती बॅकअप म्हणून ठेवली आहे. घरी आहे आणि घरी पण आहे त्याचा एक बॅकअप 45 एपिसोड फोटोजचा. आणि माझ्यापाशी पण एक बॅकअप आहे या हार्ड डिस्क मध्ये. आणि हे फोटोजच बहुत जास्त इम्पॉर्टंट ठरतात, कारण हे नाही का रिमाइंड करतात की आपण काय केलं आहे, म्हणजे आपल्या लाईफमध्ये व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर अस. So that is relating 020993. So it was like a really great. So let me watch this thing first. Then त्याच्यानंतर मला थोडंसं बघू दे. स्पीकर याच्यावर लावू का, ह्याच्यावर लावतो, हेडफोनवर नाही ऐकत. याच्यामध्ये पण रेकॉर्ड झालं पाहिजे वगैरे. साईडला ठेवू, क्लोज कर.
कम्प्युटर याच्यामध्ये खूप जास्त MB बनणार आहे, सांगतो ना. हा व्हिडिओ नाही का बहुतच जास्त MB वाला बनणार आहे. MB नाही GB मध्ये. लिटरली सांगतो, हा 4-5 GB तर घेऊनच नाही. अरे घे रे, आपल्यापाशी 2 TB ची हार्ड डिस्क आहे. फोटोज मध्ये बडी दीपावली हे सगळे हे आहे. नागपूर ऑफिस 1 मॅन टीम. आता याच्यामध्ये आहे आपला चिखलदरा टूर डिसेंबर 2017. हाच टूर आहे. हाच तो व्हिडिओ आहे. मला तो मी रेकॉर्ड केला होता, लिटरली सांगतो. आणि तो मी आपल्या Moto G मध्ये रेकॉर्ड केला होता. त्यावर्षी माझ्यापाशी Moto G 2nd जनरेशन वाला फोन होता. 1 मिनिटच आहे. हाच आहे. सच बोलता है उसको झूठ लगता है. टिंग 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 हे नाही का आम्ही मुजरी पॉइंट वर नाही का असे गाणे म्हणले होते. आम्ही एवढे जण होतो आणि बहुतच मजा केली. लफड़े देखे मैंने तेरे लफड़ा के है क्लियर होके भी तू किसमें अटके है. अपन बोला तू लेना घर से भगा के ले गया समझेगी तेरी बात को. घर से भगा के ले गया मुझको आधी रात को. अपन बोला तुम्हें अपन बोला तुम्हें लेला वो बोली बेटा साला. अपन जब भी सच बोलता है उसको झूठी लगता है. त्याच्या काड्या केल्या. अजून पण आहे तो व्हिडिओ. थांब आहे तो. अरे बापरे, आम्ही बहुत फोटो काढले रे. अरे अति म्हणजे अति. आणि त्या दिवशी रात्री तर काय झालं तेच सांगायचंच राहिलं भाऊ. रात्री काय काय झालं, बहुत काही झालं. इट वॉज लाईक असं काही झालं ना का सांगतो. 1 मिनिट धीर धर. आपण सगळं काय एक्सप्लेन करू. अरे मेरे बाप, हे फोटोज पाहिले जरा. लिटरली सांगतो की एवढी मजा आली होती त्या दिवशी. आणि हे सारे फोटो पाहण्यामध्ये एकदम वेगळाच हे आहे. प्रत्येक फोटोची एक स्टोरी आहे. प्रत्येक फोटोची कुठे काय कसं केलं आम्ही. आणि या टूरच्या वेळेस नाही का एवढे फोटो काढून घेतले झाले, कारण नाही का तेव्हाच एक नवीन फोन हुआवे Honor 9 याचा फोन विशालचा लेटेस्ट आला. त्याच दिवशी आला होता बरं. त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण ट्रिपवर जाणार बिलकुल त्याच दिवशी आला. बिलकुल म्हणजे आम्ही सकाळी डिलिव्हरी गेलो आणि तिथून हे डिलिव्हर केलं सकाळी 8 वाजता 9:30 वाजता. कुठे गेला तो व्हिडिओ. 1 मिनिट. हा अब याचा रिव्ह्यू पण बहुत गजब आहे. हा वाला व्हिडिओ आहे तो मोजरी पॉइंट वरचा. सौरभ होत आहे. Here we are in a Mazuri point. Moजरी point. Date is what is the date? 9th of December 2017. Temperature is 8 degrees Celsius. Temperature is currently 8 degrees Celsius. We are recording in a माझ्या हात एवढी फक्त कापत आहे. हा मोबाईल सुद्धा हलून राहिलाय. recording in a child thandi of Chikaldara. शर्टलेस आताच डान्स केला. मस्त डान्स आहे. सॉरी पुशअप्स मारले. राईट नाव मी पण शर्टलेसच आहे. पुशअप्स मारून थोडा गरम झालो होतो. बरं, आजच्या मोमेंट बद्दल हे बोलायचं आहे की आम्ही आता रूमवर जेवण केलं. जेवणासोबत आम्ही थोडी ट्यूबर पण घेतली आहे. एक इथं पण आणली आहे. कुठली पिऊन खतम झाली असं आता म्हणतात. आणि आता एक करून बाकीच्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा विचार आहे. हा एक टूर प्लॅन केला होता खूप दिवसा अगोदर. एक येणार पण तसं नाही झालं. बाकी सगळे आम्ही 4 गर्ल्स 7 बॉईज असे आम्ही 11 जण आलेलो आहे. उत्कर्ष हॉटेलमध्ये आम्ही सध्या थांबून आहे. आता आम्ही एक करत बाकीच्या इंटरव्ह्यू घेतो. आणि सगळ्यात पहिले मी बोलू इच्छितो राहुल नागपुरे. हे आमचे माझी आजी पणजी ड्रायव्हर. तुमचा पुढे बोला. ठीक आहे. फक्त जॉब ऐक हवे ऐक ना बोलायचं आहे फक्त या मोमेंट मध्ये. टूर नाही फक्त आत्ताबद्दल. आता तुला काय वाटतं बोल. तुला काय वाटतं सांगतो मला काय वाटते.
तिथून एवढा बड्या ऑर्डर राहिलं. पण तुला सांगतो असं वाटतं आता बड्या घेतो एक घोटका प्याव अरे मस्त झोपण्यासाठी आलाय का बिटा? अबे मी ड्रायव्हर रे. आजचा दिवस आमचा खूप चांगला गेला. खूप सगळं उद्याचा पण याच्यापेक्षा अजून चांगला जाऊ आणि आमचा टूर एकदम सक्सेसफुल होता. ठीक आहे. ओके आता आमचा ड्रायव्हर साइन आउट होता. त्याला थोडी जास्तीच चढली आहे बियर. नेक्स्ट आम्ही बोलवू इच्छितो तेजवाय ज्यांनी आम्हाला टिबकची पार्टी दिली. झेन म्हणतो आम्हाला नाही का बियरची पार्टी दिली. तिने पैसे दिले होते. तेजवाय थँक्स व्हेरी मच फॉर द टिबक. आणि या मोमेंट बद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? हा थंडीबद्दल खूप छान वाटत आहे आणि मस्त फ्रेश वाटत आहे. दारू किती चढली आहे थोडीशी जास्त नाही आणि थंडी किती लागत आहे? थंडी खूप जास्त वाटून आवाज बसलेला आहे. आता हिची एकदम जिगरी दोस्त एकदम चटी फ्रेंड. चटी फ्रेंड हा ठीक आहे. जर्किंग फ्रेंड श्रुतिका नाईक माझी गर्लफ्रेंड पण आहे. सो या मूवी बद्दल काय बोलायचं? ओके हा मोमेंट एकदम लाईक ड्रीम. गर्ल्स तर असते म्हणा की रात्री विरात्री कुठल्या अशा स्पॉटवर जायचं ड्रिंक रात्री वाजले किती रे बाबा? लोकांसोबत बिलकुल मस्ती करायची. 9:30 वाजता एकदम मस्त फुल ऑन एन्जॉय करत राहिलो आम्ही. सगळ्यात मेन म्हणजे असं प्लेस जिथं फक्त आम्ही कोणीच नाही. ते फक्त रेस्ट ऑफ द पीपल दे आर बंच ऑफ डिस्टन्स अवे. They are idiots. They do not know how to enjoy. We are completely enjoying this now. They know only paisa. And we know Only enjoyment. Small amount of money and more large enjoyment. amount of enjoyment. Okay. ठीक आहे. याच्यानंतर मी बोलू इच्छितो लिमिट श्रुतिका प्लीज लिमिट सीमा येरगुडे हे कोळशेवाली चंद्रपूर. आता मी हा पूर्ण व्हिडिओ बघतो म्हणलं आणि तुम्ही माझी का शकल बघणार आहे का? कारण मी व्हिडिओ बघत आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहते ती माझी शकल बघून राहिले. हाऊ इज दॅट इव्हन पॉसिबल टू? आता हा व्हिडिओ आहे कधी 40 मिनिटाचा. आता का 40 मिनिट व्हिडिओ तो पाहणारच आहे डेफिनेटली, कारण खूप साऱ्या मुवमेंट वगैरे. बट ह्या दिवशी मोजरी पॉइंट वरून आल्यानंतर काय झालं, इट वॉज लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग टू एक्सप्लेन दिस थिंग. मोजरी पॉइंटवर गेलो आणि तिथे खूप एन्जॉय केला. फुल थंडी वगैरे. आम्ही ते दारू घेतली घरी पण, रूमवर पण घेतली, मोजरी पॉइंटवर पण घेतली. मोजरी पॉइंटवर दारू घेतले. त्याच्यानंतर मग आम्ही आलो. मग आल्यानंतर काय झालं की आलो आणि त्याच्यानंतर मग एकाच रूम मध्ये सब जण झोपले. एकाच रूम मध्ये सब 11 जण सगळे एकाच या. कारण थंडी एवढी होती आणि एन्जॉयमेंट एवढा भयानक करून आलो की बहुतच जास्त. रावल्याला दारू चढली तर हा भाऊ याचं मनोरंजन खतमच नाही होत होतं. ही इज लाईक आमचं MTV किंवा 9XM किंवा जे कोणतं टीव्हीवर तुमचं फेवरेट चॅनल असेल ना, ते फेवरेट चॅनल रावल्या होतं. रावल्याला तो काही भाऊ तो डान्स करून दाखे, गाणं म्हणून दाखे. आणि भाऊला एवढी चढली होती का बहुतच जास्त, खूपच जास्त रे मेरे बाप. आणि सोबत नाही का हिचं नाव सीमा, हिला पण खूप जास्त चढली होती. तिचं पहिलं टाइम होतं आणि तिला थोडीशी ह्याच्यातच खूपच चढली होती, खूपच जास्त. सो त्या मोमेंटमध्ये नाही का राहुल्याचे ते मजा पाहणं, अरे बापरे, ते बहुतच गजब होत ते राहुल्याचे ते हे करणं, कसं आहे काय नजन तसं वगैरे. अबे तू चूप. आणि सर्वात जास्त म्हणजे वैभव आणि श्रुती डोबळीचं या दोघांचं कनेक्शन. रात्री तर आपण नेहमी झोपतो वगैरे. आता आपण तिचं नेहमीच डायलॉग होता का रात्री आपण नेहमीच झोपतो बा, आज का झोपायचं. सो इट वॉज लाईक तो त्या डायलॉगने आम्हाला नाही का रात्री 3 वाजेपर्यंत जागवलं, 3 वाजेपर्यंत. आणि असंच करता करता अरे मेरे बाप. एक दिवस काय झालं होतं, एक दिवस नाही त्याच दिवशी त्याच रात्री काय झालं होतं, सीमाला खूप चढली होती या. आणि तेव्हा पिंटी पण होता. पिंटी वॉज रिअली अनसिक्युअर होता, कारण पिंटी तर सीमाला लाईक करत होता त्यावेळेस. तर त्यावेळेस असंच विचारलं म्हणे का म्हणे पिंटी तुला आवडतो होतं म्हणे. कोणतरी विचारलं, मला नाही आठवतं कोणतरी विचारलं. तर पिंटी वॉज रिअली गुड फ्रेंड ऑफ माइंड. म्हणजे खूप जास्त तिला खूप जास्त चढली होती. तर तिने असं म्हणलं की
ही वॉज रिअली गुड फ्रेंड ऑफ माईन. आणि त्याच्यानंतर तिने असं काहीतरी म्हणलं वगैरे वगैरे. हा आणि बट ही वॉज नॉट माय गर्ल बॉयफ्रेंड वगैरे म्हणे. बट याच्यामुळे सुबोध खूप अपसेट झाला, कारण सुबोध त्या मुलीला खूप जास्त लाईक करत होता. आणि हे अशा मोमेंट मध्ये झालं ज्या मोमेंट मध्ये सगळेजण सोबत होते, म्हणजे सगळे फ्रेंड सगळेजण सोबत होते. त्या मोमेंट मध्ये तिने असं म्हणलं का सुबोधला मी ऍज अ फ्रेंड म्हणून लाईक करते म्हणे, बट ऍज नॉट ऍज अ गर्लफ्रेंड म्हणून. तर त्यामुळे सुबोध अपसेट झाला. मग सुबोध अपसेट झाला, मग तो दुसऱ्या रूम मध्ये चालला गेला. पण राहुल्याची बडबड सुरू होती. राहुल्याची इतकी बडबड सुरू होती. आणि देन सीमाबद्दल सुरू एवढं फालतूचं बोलणं सुरू होतं. राहुल पिंट्याला खूप जास्त राग, इतका राग आला की बहुतच जास्त. सो ही वॉज लाईक, त्यासोबत नाही का बादल पण गेला, त्यासोबत बादल पण गेला होता. सो इट वॉज लाईक पिंट्या आल्यानंतर राहुल्याची कच्ची पकड, 2 झापड मारले. अरे 2 झापड मारले. झोपता का नाही म्हणे छूत वारीश. कारण पिंट्या ऑलरेडी अपसेट होता बिकॉज ऑफ सीमाने असं म्हणलं का ही वॉज नॉट माय बॉयफ्रेंड समथिंग लाईक दॅट. पण त्यावेळेस पिंटी तिला खूप जास्त लाईक करत होता, बहुतच जास्त. सो मग काय मग बहुतच अजीब, म्हणजे पिंटीला तर खूप वाईट वाटत होतं. बट त्यावेळेस राहुल खूप जास्त मजा घेत होता, कारण त्याने पण खूप जास्त घेतली होती दारू वगैरे. तो पिंट्या आलं आणि 2 झापडा मारला, झोपतं का नाही म्हणे. त्याच्यानंतर सब शांत झालं आणि सगळे झोपले. आणि हे सिनारिओ रात्री 3 वाजेपर्यंत चालला, 3-3:30 वाजेपर्यंत. आणि थंडी एवढी भयानक, बहुतच जास्त. इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट नाईट. लिटरली सांगतो, ते मी खरंच विसरू शकत नाही. लिटरली सांगतो, खरंच विसरू शकत नाही. आता मी हे थांबवतो हा व्हिडिओ, आणि मला हे व्हिडिओ बघायचे आहे, कारण आता मला ते गोष्टी रिमाइंड झालाय ना. सो इट वॉज लाईक लेट मी अंडरस्टँड दिस थिंग व्हॉट वॉज हॅपन्ड. आणि बहुत गजब केला यार, लिटरली सांगतो. बापरे, हा करीब 1 घंटाचा झाला आहे व्हिडिओ. जाऊ दे हो, त्याला वर्षी MBचं काही हे नाही, एव्हरीथिंग इज इट. सो दिस इज द एंड. थँक गॉड. झाला जेव्हा मी RT5 सुरू केला तेव्हा मी एकटा होतो. बट राईट नाव आता मी एकटा नाही आहे. खरंच सांगतो, आता माझ्यापाशी विचाराचा भंडार आहे. आणि हा विचाराचा भंडार आता मी हे बघणार आहे. आणि खरंच आता मला एक प्रकारे आता एकटं वगैरे एकदम वाटून नाही राहिलं. खरंच आता एकदम इट डज फील्स रिअली ग्रेट आफ्टर आय सेइंग दिस, की कधी कधी जुन्या आठवणी पण काढणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. कारण यामुळे नाही का आपल्याला नाही का नवीन जगण्याची उमेद, म्हणजे ऍटलिस्ट जगण्याची उमेद तरी राहते. राईट नाव जेव्हा मी RT5 सुरू केला होता तेव्हा मी असं ठरलं होतं की बकवास लाईफ का होणार आहे. पण आता खरंच खूप खूप इन्स्पायर्ड होत आहे. खूप म्हणजे खूप असं वाटते का चलो आपण काहीतरी जगून राहिलाय. दॅट इज रिअली गुड. सो आता मला थांबवू दे इथेच, कारण मला हे व्हिडिओ खूपच पाऊशी वाटून राहिलाय. सो दिस इज दी माय RT5 एपिसोड नंबर 1343 या 44 right now. This is the my RT5 right now. We are at Nagpur, Maharashtra, and thank you.